हरिओम. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हे फक्त एक ज्योतिर्लिंग नसून तर तो काळ, कथा, चेतना यांचा एक संगम आहे. आज आपण त्या ठिकाणी निघालोय ज्या ठिकाणी न मंदिराला मोठा कळस आहे आणि न राजाश्रयाचा शिलालेख. मात्र तरीही शेकडो वर्षांपासून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे महादेव या ठिकाणी निवास करता. चला, आजचा ब्लॉग सुरू होतोय. आपण चाललोय लग्नस्तंभाला. मित्रांनो, हे आपलं लग्नस्तंभाचं मंदिर. मंदिराची अशी जी रचना आहे, 12वे ते 16व्या शतकात ह्या मंदिराची खरं पहिली रचना. आता तर हे काही महिन्यापूर्वीच याला फक्त पेंट वगैरे मारलेला आहे, रंग वगैरे केलेला आहे, जास्त काही काम केलेलं नाही. अजूनही तुम्ही बघू शकता मंदिराला कलश वगैरे काहीच नाही. परंतु जे आपलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे ते पेशवेकालीन 18व्या शतकातलं, समथिंग 18वे त्या शतकातलं, आणि हे मंदिर त्याहून प्राचीन आहे. जे असतं त्र्यंबकेश्वराचं मंदिर त्याहून प्राचीन 12वे ते 16व्या शतकात साधारणतः या महादेवांची ह्या ठिकाणी स्थापना झाली. आपण एक लक्षात घेणं आवश्यक आहे की हे मंदिर एखाद्या राजाश्रयाने वगैरे नाही, तर स्थानिक जे भक्त आहे त्या भक्तांच्या स्वतःच्या खर्चाने एक उभं केलेलं आहे. त्यांनी स्वतः बांधलेलं आहे हे मंदिर. त्यामुळे या मंदिराचं एक्झॅक्ट असं काही शिलालेखात वगैरे काही कालखंड दिसत नाही. या स्थानाचं असं महत्व आहे की एखादं असे काही दाम्पत्य असतील, काही जोडपे असतील, किंवा असं कोणी असेल ज्याचा विवाह होत नसेल, त्या जोडप्याने किंवा त्या मनुष्याने, स्त्रीने इथं येऊन जर दर्शन घेतलं, महादेवांची सेवा केली, तर काही दिवसातच त्यांना उत्तम जीवन साथी असा प्राप्त होतो. असं या स्थानाचं महत्व आहे. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही, तर ते आहे चैतन्य आणि प्रकृतीचं, मन आणि आत्म्याचं. म्हणूनच लोक इथे येतात, फक्त जोडीसाठी नाही, तर समतोलासाठी. या मंदिराचा इतिहास जरी दगडात कोरलेला नाही, तरी तो लोकांच्या अनुभवात, त्यांच्या श्रद्धेत आजही जिवंत आहे. आणि हीच खरी लग्नस्तंभाची स्थापना. मित्रांनो, त्र्यंबकेश्वरी आल्यावर एकदा लग्नस्तंभावरही या, या महादेवाचेही दर्शन करा. जय श्री त्र्यंबकराज. हर हर महादेव.